मोहित कंबोज यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात। में उनको शिकंजे में लेकर कार्रवाई करना और कहीं ना कहीं अरेस्ट कराना। मेरा ऐसा मानना है, अगर वो एसआईटी की जो रिपोर्ट है वो सामने आए, दूध का दूध और पानी का पानी उसका होना चाहिए। नहीं तो मैं आज मुख्यमंत्री जी से मांग करता हूं कि अगर मुंबई पुलिस सक्षम नहीं है वो एसआईटी की रिपोर्ट बाहर निकालने पर और जांच पूरी करने पर, तो उस घटना के ऊपर पूरी सीबीआई इंक्वायरी होनी चाहिए। अगर मुख्यमंत्री जी सीबीआई इंक्वायरी नहीं देते तो आने वाले समय में मैं हाईकोर्ट जाऊंगा और कोर्ट से मांग करूंगा कि इस घटना की पूरी सीबीआई इंक्वायरी होनी चाहिए। चाहे पूजा डडलानी ने 50 लाख रुपए देने की बात की, परेल की बात घटना अगर सही थी तो उसमें कौन से मंत्रियों का प्रेशर था, कौन से एमएलए थे मुंबई के जो वहां पे सैम डिसूजा के साथ मीटिंग कर रहे थे, ऐसे कौन से लोग थे जिन्होंने सलीम जावेद की नवाब मलिक ने मिलकर ये कहानी रची थी। ये घटना भी कोई भी निष्कर्ष किसी भी बात का पूरा होना चाहिए, उसको आधे में छोड़ना मुझे लगता है ये पब्लिक के साथ अन्याय होगा, क्योंकि सिर्फ आरोप लगाना और भाग जाना, ये राजनीति जो सलीम जावेद ने महाराष्ट्र में चालू की, ये कहीं ना कहीं खत्म होनी चाहिए। ज्यादा विषय नहीं है, एक मैं संगीन बात आप सबके सामने करने जा रहा हूं और मुझे ऐसा लगता है कि मेरे पास इसके पूरे सबूत भी हैं और मैं ये सबूत जितने हैं वो। आवाड़ साहब एक बार बताइए, मनी लॉन्ड्रिंग का आरोप है, इस्तीफा नहीं देंगे नवाब मलिक, ये कहा जा रहा है। इस्तीफा नहीं लिया जाएगा, नहीं देंगे, नहीं लिया जाएगा। नहीं, मनी लॉन्ड्रिंग सर बस चलो। ये बहुत ही एक किसी के ऊपर मैं आरोप लगा रहा हूं, तो मैंने आज तक कोई भी आरोप बिना सबूत के नहीं लगाया और पूरे महाराष्ट्र की जनता को, देश की जनता को जानकर बहुत ही शौक होगा कि एक मंत्री महाराष्ट्र में डांस बार चलाता था, बांग्लादेशी लड़कियों को लाकर मुंबई में वेश्यागिरी की, मैं बोलूंगा बिजनेस कराना या उनको उस लाइन में डालने का काम मियां नवाब मलिक भी करते थे। ऐसे अनेक लड़कियों के हमने स्टिंग ऑपरेशन किए, उनके वीडियोज हैं मेरे पास, जिसमें उन्होंने कबूला कैसे मियां नवाब मलिक उनसे जबरदस्ती ये काम कराया करते थे मुंबई में। मैं ये पूरी वीडियोस और पूरे रिकॉर्ड ये आने वाले समय में एजेंसीज को दूंगा और बहुत दुख की बात है कि एक मंत्री, एक आमदार कुल्ला में, आप कुल्ला में जाएंगे आप देखेंगे हाजी अराफात ने भी इस विषय को उनकी प्रेस कॉन्फ्रेंस में रखा था और कुल्ला में लोग डरते थे इस बात को बाहर रखने के लिए। लेकिन ये बहुत एक संगीन मैटर है कि एक मंत्री ड्रग में, एक मंत्री वेश्याओं से पैसा लेने में और अंडरवर्ल्ड के साथ उसके कनेक्शन, बेनामी भ्रष्टाचारी उसकी संपत्ति। आज का आज मुख्यमंत्री जी को नवाब मलिक को अपनी कैबिनेट से हटाना चाहिए। बिल्कुल नवाब मलिक को कोई भी अधिकार नहीं है कि अपनी कैबिनेट में वो बने रहें। ये बोलते हुए मैं अपनी वाणी को विराम देता हूं। मुझे जो बोलना था मैंने बोल दिया। धन्यवाद। आणि आता यासोबतच उदय जाधव यांच्याकडे जाऊयात। उदय जाधव यांच्या सोबत जितेंद्र आव्हाड आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। स्नेहल, मी आता मंत्रालया शेजारी महात्मा गांधी यांचा पुतळा आहे तिथे आहे। इथे आता राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते, पदाधिकारी येऊ लागलेले आहेत। सर्वच नेते आज दिवसभरामध्ये निषेध व्यक्त करणार आहेत। संपूर्ण महाविकास आघाडी जी आहे ती इथे येणार आहे आणि निषेध व्यक्त करणार आहे। आपण जर या बाजूला पाहिलं तर अनेक राष्ट्रवादीचे नेते असतील, महिला पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, असे सर्वजण इथे येऊ लागलेले आहेत। महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष जे आहेत, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, असे सर्वच जण इथे आज निषेध व्यक्त करण्यासाठी येणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केलेली आहे। त्या अटकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आले। आपल्यासोबत आव्हाड साहेब, आव्हाड साहेब, काय प्रतिक्रिया आहे तुमची? आज दिवसभर इथे सर्व निषेध व्यक्त केला जाणार आहे। महाविकास आघाडी एकाच व्यासपीठावरती, महाविकास आघाडी एकत्र
निषेध व्यक्त करणार आहे. आपली काय प्रतिक्रिया? आम्ही सगळे एकत्र आहोत. आम्ही विखरून जावं असा प्रयत्न केला जातोय. तुम्ही जेवढा दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढा आम्ही एकत्र येऊन उफळून बाहेर पडू एवढंच सांगतो. अनेक नेते येणार आहेत. पवारसाहेब पण येणार का इथे? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवारसाहेब कशाला येतील? पण भाजपकडनं आरोप केला जातो की देशद्रोही सांगितलं जात आहे. नवाब मलिक हे देशद्रोही आणि त्यांना अशा प्रकारे समर्थन देणं देखील चुकीचं असल्याचे 20 वर्षानंतर भाजपला कळलं नवाब मलिक देशद्रोही आहेत. 30 वर्षानंतर 93चा बॉम्बस्फोट 2023 आले. 30 वर्षानंतर देशद्रोही आहेत ते. धन्य आहे. ईडी ज्या प्रकारे कारवाई करते आहे, एक सुडाचं राजकारण दिसून येतं. 55 लाख रुपयावरच्या देवणघेवणवरती ईडी जर मनी लॉन्ड्रिंग म्हणत असेल तर मग ह्याच्या पुढे 10 रुपये सांभाळून वापरावे लागतील. आता आणखीन काही मंत्री आणि नेते यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे, असं देखील भाजपकडनं सांगण्यात येतं. आता भाजप ज्या अर्थी सांगताय त्या अर्थी ईडी भाजपच चालवते. ईडी भाजप चालवते असं भाजपचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतायत. आज दिवसभरामध्ये भाजपचे अनेक ज्येष्ठ मंत्री नेते इथे येणार आहेत. आपण पाहू शकतो काही नेते मंडळी जे आहेत ते येऊ लागलेले आहेत. काही इतरही मंत्री आणि कार्यकर्ते जे आहेत ते इथे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. एकूण सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी जे आहेत ते येऊ लागलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री शशिकांत शिंदे यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे सर्व इथे आलेले आहेत. आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील जाणून घेण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत. उदय, जितेंद्र आव्हाडांशी तर बातचीत केलीच, पण याबरोबरच आणखी कोणकोणते नेते या ठिकाणी उपस्थित आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि नेते शशिकांत शिंदे इथे आले. आपण त्यांच्याशी बोलूया. शशिकांतजी, आज इथे निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कार्यकर्ते पदाधिकारी येऊ लागलेले आहेत. काय प्रतिक्रिया तुमची? नवाब मलिक यांना ज्या प्रकारे ईडीने अटक केलेली आहे, प्रतिक्रिया काय? देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटला जातोय, लोकांना विरोधामध्ये बोलल्यानंतर कारवाई केली जाते. नवाब मलिकांनी काही महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की माझ्या घरी पाहुणे येणार आहे. त्यांना ही कल्पना होती, कारण ते ज्या पद्धतीने शासनाच्या केंद्र शासनाच्या यंत्रणेवर आणि करप्शनवर भ्रष्टाचारावर बोलत होते आणि ते कोर्टाने सुद्धा मान्य केलं. त्याबरोबर केंद्राने सुद्धा त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या अशा यंत्रणेच्या विरोधामध्ये आणि भाजपच्या विरोधामध्ये जो माणूस बोलत होता त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या ठिकाणी आंदोलन महात्मा गांधींच्या असलेल्या पुतळ्यांना साक्ष ठेवून ज्यांनी अहिंसेतून क्रांती घडवली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, परत एकदा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी परत महाराष्ट्रामध्ये ही क्रांती होईल आणि त्याची सुरुवात आजपासून होणार आहे. केंद्रीय यंत्रणांचा सुडाच्या राजकारणासाठी वापर केला जातोय असं महाविकास आघाडीचे नेते सर्वजण म्हणतात. हेच म्हणत नाही, अख्ख्या इतर राज्यातली लोक सुद्धा हेच म्हणतात. ज्या राज्यामध्ये भाजपची सत्ता नाही त्या राज्यातली लोक सुद्धा याचबद्दलचं नेहमी सांगत आलेलं आहे की सगळीकडे अशा प्रकारच्या यंत्रणेचा वापर करून या ठिकाणी लोकशाही आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. आज दिवसभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कशा प्रकारे इथे आंदोलन करणार आहे? आज आम्ही इथं आंदोलन शांततेच्या पद्धतीने करणार आणि उद्यापासून संपूर्ण राज्यभरात जिल्हास्तरीय त्या ठिकाणी आंदोलन सुरू होते. राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करणं निश्चित गोष्ट आहे. महाविकास आघाडीचे सगळेच लोक आंदोलनामध्ये सहभागी होतील अशी निश्चितपणाने अशी अपेक्षा आहे. भाजपकडनं एक आरोप केला जातोय की नवाब मलिक हे देशद्रोह आहे, त्यामुळे देशद्रोहांचं समर्थन करणारं आंदोलन किंवा निषेध जे आहे ते होता कामा नये असं त्यांचं म्हणणं आहे. येणाऱ्या काळामध्ये कोण देशद्रोही आहे कोण नाही हे ठरवण्याचा अधिकार भाजपला नाही आहे. आता आजपर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप झाला नाही. फक्त कुठल्या तरी एका संबंधातून 30 वर्षाच्या ह्याच्या असलेल्या एखाद्या विषयातून त्यांना देशद्रोही ठरवायचं आणि भाजपने ठरवायचं असेल ते दुर्दैव आहे. तर आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. आज दिवसभरामध्ये मंत्रालयाशेजारी महात्मा गांधी यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी असतील ते इथे मोठ्या संख्येने येतील आणि त्यांचं आंदोलन आणि निषेध जे आहे ते व्यक्त केला जाणार आहे. लोकशाहीच्या मार्गाने निषेध व्यक्त केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना ज्या प्रकारे ईडीने अटक केलेली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडी आज एकत्र इथे आंदोलन करणार आहे. नक्कीच
नक्कीच उदय, याविषयीचे सगळे जे अपडेट्स आहेत हे आम्ही तुमच्याकडून घेतच राहू, पण तुर्तास धन्यवाद. आता जाऊयात पुण्यातही भाजपचं आंदोलन सुरू आहे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे या ठिकाणी आहेत. वैभव, पुण्यातून सुद्धा भाजपचं आंदोलन सुरू झालं आहे. आत्ताचे काय अपडेट्स? मला माहिती नाही का गप्प आहे या देशातल्या राष्ट्रभक्त नागरिकांना मी नवाब मलिक यांना ईडीने काल अटक केल्यानंतर रात्री देवेंद्र फडणवीस जे बोललेले होते, राजीनामा जो आहे तो राजीनामा व्हायला हवा. ज्या पद्धतीनं अटक करण्यात आलेली आहे, नवाब मलिक यांनी पदावर राहणं योग्य नाही. यापूर्वी महाराष्ट्रात असं कधीही झालेलं नाही. आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी राज्यभर आंदोलनाची हाक दिलेली होती. आज पुणे शहर भाजपने सकाळपासून आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं होतं आणि नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा. त्यांचे थेट दहशतवाद्यांशी संबंध आहेत किंवा टेरर फंडिंग त्यांनी केलेलं आहे अशा स्वरूपाचे आरोप जे आहेत ते इथे लावले जातात. घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जातात आणि भाजपने पुणे महापालिकेच्या समोर, भाजप कार्यालयाच्या समोर हे आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे. या सगळ्या एकूण कारवाईबद्दल जे आक्षेप होते त्या आक्षेपांना सुद्धा महाविकास आघाडीवर जोरदार तोडफोड जे आहे ते शहर भाजपच्या नेत्यांकडून घेतलं जाते. आपल्यासोबत शहर भाजपचे शहर अध्यक्ष आहेत, त्यांना विचारूया आपण या सगळ्या परिस्थितीमध्ये नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी तुमची मागणी, त्या उलट सुडाचं राजकारण करता, यंत्रणेचा गैरवापर करता असा आरोप तुमच्यावर आहे. काल ईडीने नवाब मलिकांना अटक केली. कुठल्या गुन्ह्यामध्ये अटक केली? त्यांनी देशद्रोही दाऊद इब्राहिमला मदत केली या आरोपाखाली त्यांना अटक केली आहे. हा आरोप म्हणजे नवाब मलिक देखील देशद्रोही असल्यासारखं एक चित्र निर्माण झालंय. ज्या दाऊद इब्राहिमने मुंबईत बॉम्बस्फोट घडवले आणि शेकडो नागरिकांना, निरपराध नागरिकांना मारलं, त्याला हे मदत करतात. ते महाराष्ट्राने असली मंत्री असली परिस्थिती कधीच पाहिली नाही. आज राज्यामध्ये या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रोष निर्माण झालाय. नवाब मलिकच्या विरोधात रोष निर्माण झालाय. कारण नवाब मलिकनं देशद्रोहाला मदत करून एक प्रकारे देशद्रोह केलाय. म्हणून या नवाब आक्रमक हे भागाभागात आता उद्यापासून आमचे कार्यकर्ते करतील. आमची सत्ता आमची आहे. आक्रमक म्हणजे आता एक कायदेशीर लढाई लढणं हा भाग वेगळा आणि दुसरा लढाई जी आहे की ज्या पद्धतीनं हे केंद्रीय संस्थांचा गैरवापर करतायत ते जनतेसमोर आणणं आणि लोकांच्या जाणं हा भाग वेगळा. नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा यासाठी भाजप सुद्धा आंदोलन करते. ते काय करायचं करून पण काल जाहीर केलेलं आहे किंवा त्यांचा राजीनामा आम्ही घेणार नाही. काल भुजबळ साहेब जाहीर केलेला आहे. ओके सर, थँक्यू सर. सर फक्त खाली वायर बघा सर. पदावरती राहू शकत नाही. ठीक आहे. सरचिटणीस आहेत राजेश पांडे आपल्यासोबत. तुम्ही प्रोपोगंडा करताय किंवा ज्याच्यामध्ये नवाब मलिकांची बहीण हसीना पारकरचं नाव येतं त्या सुद्धा आता नाही आहेत. जे मूळ मालक होते त्यांना पैसे मिळाले नाही गांधीजींनी जी शिकवण दिली आहे त्या मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायदळी तोडण्याचं चालू आहे, सूड चालू आहे. केंद्रीय ज्या संस्था आहेत त्यांचा गैरवापर करण्याचं सुरू आहे. त्याबद्दल आम्ही आंदोलन करणार आहोत. नवाब मलिक यांचा राजीनाम्याची मागणी भाजप करत नाही, राजीनामा देणार नाही. काल भुजबळ साहेबांनी जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर नवाब मलिक हे देशद्रोह आहे, त्यामुळे देशद्रोहांना अशा प्रकारे समर्थन देणारं निषेध करणारं आंदोलन जे आहे ते करून असं भाजप 30 वर्षानंतर कळालं होय त्यांना देशद्रोही आहेत. 30 वर्षापूर्वीची घटना. 10 वर्ष हे सत्तेत होते ना, गेल्या 5 वर्षात सुद्धा सत्तेत होते. आज कुठलं देशद्रोही दिसले ते. त्याचबरोबर नवाब मलिक यांच्याबद्दल ज्या प्रकारे आरोप केले गेलेले आहेत त्यानंतर आणखीन काही मंत्र्यांचा किंवा नेत्यांचा नंबर लागू शकतो असं देखील भाजप करू दे. काय करायचं ते हम लढेंगे. हम लढेंगे असं हसन मुश्रीफ साहेब सांगतात. आणि आता इथे गर्दी जे वाढलं आपण इथे पाहू शकतो. अजित दादा स्वतः आलेले आहेत. उपमुख्यमंत्री ते तिथे आलेले आहेत. समोर ट्रायपॉड तर आत्ताही आपण दृश्य पाहतोय. मवियाचं मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरू झालेलं आहे. अल्पसंख्याक मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर काल त्यांना अटक झाली आणि त्यानंतर आज मवियाचे कार्यकर्ते नेते जे आहेत ते आज या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आंदोलनासाठी. ते देखील इथे आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. ही थेट दृश्य जी आहेत मंत्रालयाबाहेरची दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.
आज भाजपकडनं सुद्धा त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन केलं जात आहे आणि त्याचबरोबर मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ मवियाकडनं सुद्धा आज आंदोलन केलं जात आहे. तर आत्ताची ही आपण दृश्य पाहतोय. अजित पवार या ठिकाणी आता उपस्थित आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव देखील आपल्यासोबत तिथे आहेत. आपण पुन्हा एकदा थेट उदयकडे जाणार आहोत. उदय, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या ठिकाणी आता उपस्थित आहेत. प्रसार माध्यमांशी त्यांनी काही बातचीत केली आहे का, ते बोलणार आहेत का? तर राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते जे आहेत, नेते जे आहेत, ते आपल्याला मंत्रालयाच्या बाहेर आंदोलनासाठी आलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे देखील इथं उपस्थित आहेत. महाविकास आघाडी एकत्र लढा देणार असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड सुद्धा मलिकांच्या निषेधार्थ, अटकेच्या निषेधार्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तर हळूहळू आता मंत्री, नेते, कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. आरोप करते हैं, या आरोपांमध्ये काही तथ्य असं तुम्हाला वाटतं? जब कोई इंसान किसी को आईना दिखाता है या उसकी त्रुटि को दिखाता है तो बौखलाहट जो होती है वो दिखाई दी है और इसी तरीके से आज भाजपा ने अपना पावर का दुरुपयोग करके भाईजान को ईडी के मार्फत लेके गए। मैम, आपसे जानना चाहेंगे जिस तरीके से ये प्रॉपर्टी की बात कर रहे हैं, ये बता रही बड़ी कंट्रोवर्शियल प्रॉपर्टी है क्योंकि ये हसीना पारकर द्वारा, देखिए ये एलिगेशंस है। आप एलिगेशन आज सब लोग कहते हैं कि ये है वो है, एलिगेशंस है। एलिगेशन को प्रूफ करना जिसके ऊपर एलिगेशन आता है उसका होता है। तो ये लीगल फाइट है, हम प्रूफ करेंगे जी, इसके खिलाफ जाएंगे और लाईव्ह चार रही सुप्रिया दिसत ती फ्रेम आहे. संदेश फ्रेम दाखव. लाईव्ह किती? हो हो, मी तुम्हाला प्रत्येकाला लाईव्ह तरी कुठेही जाणार नाही. मला फक्त श्वास घ्यायला द्या. एक मिनिट, लेट्स बी लिटिल सेन्सिटिव्ह टू द सिच्युएशन. भावना आहे. पॉलिटिकल थिंग इज इन अवर प्लान. आज खाली भाईजान एक कहते हैं कि ईडी के ऑफिस में गए हैं, लेकिन हम उनके साथ सिर्फ मैं ही नहीं बल्कि पूरा राष्ट्रवादी फैमिली नहीं, आज जितने भी पॉलिटिकल लोग हैं जो भाईजान से जुड़े हैं सब साथ में जुड़े और हम सब साथ हैं और ये सब कुठेतरी सुडाचं राजकारण होतं असं तुम्हाला म्हणायचं आहे का, वाटतंय का? तर सर्वांना माहिती आहे ना का काय चाललं आहे. एवढं सांगायचं आहे की जब जब जुम्मी जुल्म करेगा सत्ता के गलियारों पे टप्पा टप्पा गोद उठेगा इनकलाब करेगा. मैडम, आपसे बस एक चीज़ जानना चाहेंगे, ईडी का कोई और सम्मन आया है? परिवार में किसी और को अभी तक तलब किया गया है? मैम, इसको पता है कि क्या चल रहा है. या नवाब मलिक यांचे कुटुंबीय, त्यांच्या बहिणीनं देखील पत्रकारांना प्रतिक्रिया दिलेली आहे की नवाब मलिक यांच्यावर ॲलिगेशन लावण्यात आलेले आहेत, त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत. मात्र याची आम्ही अधिकृतरित्या लढाई देणार आहोत आणि न्यायालयामध्ये जे काही आहे ते आम्ही सादर करू आणि न्यायालयीन लढा जो आहे तो आम्ही लढण्यास तयार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आज नवाब मलिक यांच्या अटकेनंतर अटकेच्या निषेधार्थ मुंबईमध्ये राष्ट्रवादीकडनं आणि महाविकास आघाडीकडनं देखील नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनासाठी मंत्रालयाबाहेर उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे आणि इतरही राष्ट्रवादीचे नेते मंडळी उपस्थित आहेत. कार्यकर्त्यांची सुद्धा आता गर्दी तिथं होताना आपल्याला पाहायला मिळते. तर पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी नवाब मलिक यांच्या अटकेनंतर
त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपकडनं सुद्धा आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. भाजपकडनं देखील आज राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांनी आपल्या अल्पसंख्याक मंत्रिपदाचा राजीनामा द्या अशी मागणी भाजपकडनं केली जातीये. अशा प्रकारचा मंत्री हा महाराष्ट्रासाठी कलंक आहे. महाराष्ट्राच्या राज्यासाठी तर एकीकडे मविया नेत्यांचं आंदोलन आणि दुसरीकडे भाजपचं राजीनामा द्या या मागणीसाठी आंदोलन, अशी दोन आंदोलनं आपल्याला पाहायला मिळतात. मलिकांना पाठिंबा देण्यासाठी मविया आज रस्त्यावर उतरलेली आपल्याला दिसते. मंत्रालयाबाहेर या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले असून राष्ट्रवादीचे अनेक खासदार, आमदार, नेते मंडळी, कार्यकर्ते देखील या आंदोलनात सहभागी होत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी, पुण्यामध्ये देखील भाजपकडनं आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ती म्हणजे राजीनामा द्या. नवाब मलिक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी पुण्यात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून काल अटक झाली आणि त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली. महाविकास आघाडीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये रणनीती ठरवण्यात आली. नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. तर आज पुन्हा राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करतायत, रस्त्यावर उतरतायत. नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन सुरू होत आहे आणि महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये नेते आणि कार्यकर्ते सहभागी होत आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतोय दृश्य, ती म्हणजे नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, कारण नवाब मलिकांवर गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला जावा या मागणीसाठी भाजप राज्यभर आंदोलन करत आहे. तत्काळ मलिकांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजपकडनं करण्यात येते. तरी थेट आपण दृश्य पाहतोय, पुण्यातली दृश्य आहेत. भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते नवाब मलिक यांचं पोस्टर घेऊन आपल्याला घोषणाबाजी करताना दिसत आहेत. भाजपची जोरदार घोषणाबाजी तिथं सुरू झालेली आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालेली असून पुण्यात भाजपचं महापालिकेसमोर हे आंदोलन सुरू आहे. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, नवाब मलिक हाय हाय अशी भाजपची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. तर आज राज्यात एकाच विषयाला घेऊन, एकाच व्यक्तीला घेऊन 2 वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी राजकीय पक्ष रस्त्यावर उतरलेले आहेत. एकीकडे महाविकास आघाडी नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आंदोलन करते, तर दुसरीकडे भाजप नवाब मलिक यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेली आहे. तर मंत्रालयाबाहेर मवियाचं आंदोलन सुरू असून नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज मविया रस्त्यावर उतरलेली आहे. आम्ही नवाब मलिक यांच्या सोबत आहोत अशी हाक महाविकास आघाडी आपल्याला देताना पाहायला मिळते. तर आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत थेट मंत्रालयाबाहेर या आंदोलनाच्या ठिकाणी. उदय, आता राष्ट्रवादीचे कोणकोणते नेते तिथे उपस्थित आहेत आणि आंदोलनाला सुरुवात झाली आहे का? कार्यकर्ते जमलेत का? मनाली मंत्रालय शेजारी महात्मा गांधींचा पुतळा आहे, तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सर्व अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. आपण थेट पुतळ्याच्या खाली पाहू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते छगन भुजबळ असतील, आरोग्यमंत्री राजेश टोपे असतील, खासदार सुप्रियाताई सुळे असतील, सतेज पाटील असतील, आदिती तटकरे असतील, राज्य मंत्रिमंडळातील इतर सर्व कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री असे सर्वच नेते आलेले आहेत. त्याचबरोबर आता इथे काँग्रेसचे नेते आणि मंत्री सुनील केदार हे देखील आलेले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री इथे मोठ्या प्रमाणात जमू लागलेले आहेत. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली सर्वजण आता अभिवादन करतायत आणि त्याचबरोबर पुतळ्याच्या समोर 2 स्टेज तयार करण्यात आले आहेत. त्या स्टेजवरती मंत्र्यांना, नेत्यांना इथे निषेध व्यक्त करण्यासाठी, निदर्शनं करण्यासाठी इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. काही वेळापूर्वीच इथे उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते आणि
आणि आता आपण इथे पाहतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील आलेले आहेत. आपण इथे दृश्य पाहतो राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व लोकप्रतिनिधी, खासदार असतील, आमदार असतील, सर्व आज मुंबईत दाखल झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आज रस्त्यावरती उतरलेले आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष जे इतर असतील सर्व ते देखील इथे या आंदोलनात सहभागी आहेत. खास करून प्रामुख्याने शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल असे सर्वच त्या पक्षांचे लोकप्रतिनिधी आज इथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहेत. त्याची सुरुवात आता इथे राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः इथे आलेले आहेत, ते इथे स्टेजवरती बसले. त्याचबरोबर आता आपण इथे समोर पाहत असाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ मंत्री आणि नेते इथे आलेले आहेत. स्वतः खासदार सुप्रियाताई सुळे या देखील आलेले आहेत. एक शांतताच्या मार्गाने निषेध व्यक्त केला जातो. आंदोलन सुरू झालेलं आहे. पुढील काही वेळातच हे सर्व मंडळी समोरील स्टेजवरती जाणार आहेत आणि तिथे आपली प्रतिक्रिया किंवा आपलं भाषण जे आहे ते व्यक्त करणार आहेत. काही वेळापूर्वी खासदार सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलण्यासाठी पुढे आलेल्या होत्या. काय म्हटलं त्यांनी? खासदार सुप्रिया सुळे या प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी आले होते. तर त्यांनी सांगितले की आमचे सर्व नेते आले की मग मी प्रतिक्रिया देते. त्यांच्या सर्व नेत्यांची आणि खासदारांची आता इथे वाट पाहतात. एक एक खासदार असतील, मंत्री असतील, नेते असतील हे आता इथे येऊ लागलेले आहेत. सर्व राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते आणि सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, मंत्री उपस्थित आहेत. शिवसेनेकडनं कोण कोण आलंय? शिवसेनेकडनं अजून इथे कोणीही प्रतिनिधी इथे आले नाहीत. मात्र शिवसेनेकडनं साधारणतः 11च्या सुमारास इथे एका शिवसेनेच्या आमदार ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. यामिनी जाधव ज्या त्या इथे आलेल्या आहेत. त्याबरोबर आणखीन काही मंत्री आणि आमदार शिवसेने लोकप्रतिनिधी ते इथे येणार आहेत. मात्र शिवसेनेचे अशी मंडळी इथे आली नसली तरी यामिनी जाधव आमदार शिवसेनेच्या त्या इथे आलेल्या आहेत. आणि आता खासदार सुप्रिया सुळे थोड्याच वेळात प्रसिद्धी माध्यमांशी बोलणार आहेत. सर्व नेते मंडळी इथे आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस एक होऊन हे सर्व आंदोलन जे आहे ते इथे करत आहे. आज दिवसभर हे निषेध आंदोलन जे आहे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर इथे सुरू असणार आहे. तर आपण ही दृश्य पाहतोय. ही दृश्य आहेत मंत्रालयाबाहेरची. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करून सगळे राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि मंत्री, त्याचबरोबर काँग्रेसचे देखील काही आमदार या ठिकाणी आता उपस्थित आहेत. सेनेकडून सुद्धा यामिनी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. तर हे आज महाविकास आघाडीकडून नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांना पाठिंबा दिला जातोय आणि त्यासाठी आज हे सगळे नेते मंडळी मंत्रालयाबाहेर आंदोलनाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी जमलेले आहेत. काही वेळातच पत्रकारांशी, प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला जाणार आहे. मात्र हे आंदोलन जे आहे ते शांततेत करण्याचं आवाहन या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेलं आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर राज्यात आज 2 आंदोलनं होत आहेत राजकीय पक्षांकडनं. एक आहे महाविकास आघाडीचं जे नवाब मलिक यांच्या पाठिंब्यासाठी, त्यांच्या अटकेनंतर त्यांना समर्थन दर्शवण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. तर दुसरं आंदोलन आहे हे भाजपकडनं नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांच्या पदाचा राजीनामा घेतला जावा त्या मागणीसाठी भाजपकडनं राज्यव्यापी आंदोलन आज सुरू आहे. तर आत्ताची ही आपण सगळी दृश्य पाहतोय, थेट दृश्य आहेत मंत्रालयाबाहेरची, ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सगळे ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार, मंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री सगळेच जण उपस्थित राहत आहेत. हळूहळू ही संख्या वाढत जाताना दिसतेय. कार्यकर्ते सुद्धा सकाळपासून या ठिकाणी जमलेले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीकडून अटक झाल्यानंतर त्यांच्यावर सूडबुद्धीनं कारवाई केली जातीये अशी भूमिका महाविकास आघाडीकडनं घेण्यात आली होती आणि त्यासाठीच या अटकेच्या निषेधार्थ आज या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. तर आपण पाहतोय कोरोनाचे नियम लक्षात घेता प्रत्येक जण आपल्या चेहऱ्याला मास्क लावून, तोंडाला मास्क लावून या आंदोलनात सहभागी झालेला आहे. मात्र शांततेत आंदोलन करा असं आवाहन देखील या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेलं आहे.
तर आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहे. थेट प्रणालीकडे जाऊयात. प्रणाली, सध्या तू कुठे आहेस आणि तिथे काय परिस्थिती आहे? म्हणाली मी सध्या आंदोलनस्थळी आहे, जिथे आपण पाहतो आहोत की सगळे नेते, राष्ट्रवादीचे विशेषतः नेते सगळे ज्याचे आलेले आहेत. अजितदादा पवार या ठिकाणी आपल्याला स्टेजवर दिसत आहेत, त्याबरोबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे दिसत आहेत, रुपाली चाकणकर आपल्याला स्टेजवर दिसत आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्याला शिवसेनेच्या जे आमदार आहेत यामिनी जाधव त्या सुद्धा आपल्याला दिसत आहेत. महाविकास आघाडीतले जवळपास सगळे नेते या ठिकाणी आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आपण पाहतो आहोत की जे आंदोलन शांततेत आंदोलन होईल अशी जी घोषणा काल करण्यात आलेली होती, त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे सगळे नेते या ठिकाणी आहेत. तर गांधी पुतळ्याच्या जवळ काँग्रेसचे सगळे नेते जे आहेत ते एकवटलेले आपल्याला बघायला मिळतं. एकूणच जे आंदोलन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आलेला होता महाविकास आघाडीकडनं, ते आंदोलन सुरू झालेलं आहे. शांतता मार्गाने हे आंदोलन आहे. कुठल्याही पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी दिल्या जात नाहीयेत. सगळे नेते जे आहेत ते एका ठिकाणी आलेले आपण एकवटलेले आपण पाहतो आहोत. उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील, हे सगळे जे आहेत या ठिकाणी आलेले आपण पाहतो आहोत. अजित पवार आपल्याला दिसत आहेत, दिलीप वळसे पाटील आपल्याला दिसत आहेत, रुपाली चाकणकर आपल्याला दिसत आहेत. हे सगळेजण जे आहेत महाविकास आघाडीतले नेते आणि मंत्री हे सगळे शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत आहेत. अगदी प्रणाली, बरोबर आहे. आपण पाहतोय शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन या सगळ्यांनी केलेलं होतं आणि कार्यकर्ते देखील त्याचं पालन करताना दिसत आहेत. कारण काल अटक झाल्यानंतर, मलिकांची अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खूप आक्रमक पवित्रा घेतला होता. आज मात्र शांततेत आंदोलन करा असं आवाहन करण्यात आलंय आणि एक दुसरीकडे भाजपकडनं सुद्धा राजीनामा द्या या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे आणि ते मात्र आक्रमक सुरू आहे. हॅलो, हा प्रणाली. मनाली, आपण पाहतो आहोत की एकीकडे काल रस्त्यावर ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे आंदोलन केल्याचं आपण बघितलेलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं डिसिजन घेतलेलं होतं आणि त्यानंतर आज सकाळपासून आपण पाहतो आहोत की मंत्रालयाच्या बाजूला महात्मा गांधीजींचा जो पुतळा आहे त्याचं जे प्रांगण आहे त्या प्रांगणामध्ये किंवा मैदानामध्ये अशा पद्धतीनं आंदोलन केलं जात आहे. शांततेच्या मार्गानं जे आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं त्याचं तंतोतंत पालन या ठिकाणी होताना दिसत आहे. कोविडच्या नियमांचं पालन सुद्धा होताना दिसत आहे. नवाब मलिक यांना जी अटक करण्यात आलेली आहे ती अटक सूडबुद्धीनं, राजकीय हेतूनं आणि हेतुपुरस्सर असं करण्यात आलेलं असल्याचं सातत्यानं महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे. नवाब मलिक यांच्या पाठीशी आम्ही एकजूटपणे, एक संघपणे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी होताना आपण पाहतो आहोत. सध्या आपल्याला अजितदादा पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यामध्ये काहीतरी संवाद होत असल्याचं आपल्याला दिसतंय. कारण हा प्रसंग जो आहे तो नक्कीच महाविकास आघाडीसाठी बाका असा प्रसंग आहे. त्यांच्या एका मंत्र्यावर ईडीनं कारवाई तर केली, परंतु त्यांना अटक सुद्धा करण्यात आली आणि आता न्यायालयानं त्यांना 3 मार्चपर्यंत कोठडी सुद्धा सुनावलेली आहे. त्यामुळे एक मोठा प्रसंग जो आहे तो महाविकास आघाडीसमोर उभा ठाकलाय आणि त्याच्यामध्ये आम्ही तीनही पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आमची एकजूट आहे हा दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडनं होताना म्हणाली आपण पाहतो आहोत. अगदी बरोबर आहे प्रणाली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जवळपास सगळेच नेते तिथे उपस्थित आहेत. जयंत पाटील सुद्धा प्रतिक्रिया देतात. पाहूयात आधी ते काय म्हणतात. अनिल देशमुखांनंतर नवाब मलिक यांची देखील अटक झालेली आहे. ज्या ज्या ठिकाणी केंद्र सरकारच्या धोरणांना सक्षमपणाने जे विरोध करतायत त्या सगळ्यांना असं टार्गेट करण्याचं काम गेले 2-2.5 वर्ष चालू आहे. नवाबभाईंच्या विरोधी जी आरोप झालेले आहेत त्यात काही तथ्य नाही, हे सगळा तपशील बघितल्यावर लक्षात येतं. जो माणूस, जो नेता सार्वजनिक जीवनात अनेक वर्षापासून आहे, अनेक वर्ष मंत्रिमंडळात काम करतायत, विधानसभेचे सदस्य म्हणून आहेत, ज्यांच्यावर यापूर्वी कोणताही असा आरोप झाला नाही, त्यांच्यावर अचानकपणाने कधीतरी 20-25-30 वर्षापूर्वी एखादी प्रॉपर्टी खरेदी केली, ती अमक्याला पैसे मिळाले नाहीत म्हणून तिसऱ्याला ज्याने खरेदी केली त्याला तुरुंगात टाकणे, हा सगळाच प्रकार आणि त्याचं कनेक्शन हे जे
अतिरेकी संघटनांशी कनेक्शन करणे हा सगळाच प्रकार भारतातल्या जनतेच्या लक्षात आलेला आहे. शेवटी न्यायालयाच्या समोर ही प्रकरण आहे, त्याच्यावर अधिक भाष्य आज आम्ही करणार नाही, पण त्याचा निषेध करणं, अशा पद्धतीनं सरकारच्या वतीने दिल्लीच्या सामान्य कार्यकर्त्यांना, विरोधी पक्षात काम करणाऱ्यांना नामोहरम करण्याचं काम करण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्या सर्वांचाच निषेध म्हणून आज महाराष्ट्रातले सर्व विरोधी पक्ष एकसंघपणाने महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या पायथ्याशी येऊन आम्ही इथं बसलेलो आहे. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्या महाराष्ट्रभर या संदर्भात प्रतिक्रिया उमटणार आहेत. कालपासूनच उमटायला सुरुवात झाली. कोणत्याही अन्यायाला सक्षमपणानं विरोध करणारा हा महाराष्ट्राचा माणूस आहे, महाराष्ट्राचा तरुण आहे आणि मला खात्री आहे की अशा अन्यायकारक, जाचक, चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईचा विरोध महाराष्ट्रातली जनता निश्चितपणाने करेल. दहशतवाद्यांशी संबंधित राष्ट्रवादीच्या नेत्यांचे टेरर फंडिंग करतात. त्याला उत्तर सक्षमपणाने नवाब मलिक देतील, मला त्यात कोणतीही शंका वाटत नाही, कारण त्यांचा कोणताही त्याशी संबंध नाही अशी आमची धारणा आहे आणि त्याचं सक्षमपणाने उत्तर नवाबभाई हे देतील. नवाबभाईंच्या वतीनं वकिलांनी देखील ती स्पष्टपणाने बाजू मांडलेली आहे. असा कोणताही पुरावा, अशी कोणतीही पद्धत, कोणताही संपर्क असा कधीही नवाबभाईंच्याकडून झालेला आहे असं आम्हाला वाटत नाही. त्याचं उत्तर मेहरबान कोर्टाच्या समोर वकील आणि नवाबभाई राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, कारण रोज कोणावरही कारवाई जर यांनी केली तर त्यांचं स्वप्नच आहे की कोणती कारवाई करायची आणि मंत्रिमंडळातले जास्तीत जास्त लोक कसे अटक करायचे. त्यामुळे राजीनामा देऊन त्यांच्या या कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रश्न नाही. नवाबभाई हे मंत्रिमंडळात राहतील. नवाबभाईंचा राजीनामा घेण्याचा आज कोणताही विचार आमच्या पक्षाचा किंवा महाविकास आघाडीचा नाही आहे, कारण ही केलेली कारवाई अजून सिद्ध झालेली नाही. त्यांच्यावर कोणता जो आरोप करण्यात येतोय तो सिद्ध झाल्याशिवाय कोणती कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. भाजपकडनं आज आंदोलन केलं जातं आणि दुसरीकडे असं म्हटलं जातं की आता कॅबिनेट बैठक ही जेलबंद करणार का, असं भाजपचा थेट आरोप केला जातो. असं आहे की तुम्हाला या सरकारच्या विरोधात जे जे करणं शक्य आहे ते सगळं तुम्ही करता आहात. तुम्हाला यात कोणताही प्रतिसाद मिळत नाही, म्हणून आता हे शेवटचं अस्त्र आपण उजाड हे करून आमच्या अनिल देशमुखांचं असेल, आणखीन काही लोकांची नावं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्यालाही माहिती आहेत की ज्यांच्याबद्दल गॉसिप सुरू झालेले आहेत. आणि शेवटी असं आहे की सरकारमध्ये आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत. लोकांनी आम्हाला सर्वांना निवडून दिले आणि त्याची मेजॉरिटी महाराष्ट्रात 170 आमदारांची आमच्या सरकारच्या बाजूने आहे. तोपर्यंत आमचं सरकार हे ठामपणानं महाराष्ट्रात राज्य करणार आहे. कोणत्याही प्रकारचा अन्याय असेल अशा प्रकारे आम्ही सगळे एकत्रित येऊन त्या अन्यायाच्या विरोधात लढा तर उभा करू. भाजप असं म्हणते की जेव्हा आरोप होतात तेव्हा पहिले काही दिवस दिसतात, नंतर गायब होतात, कोणी बरोबर राहत नाही, असं भाजपकडनं आरोप सुरू आहे. चेहऱ्यावरती गुम खाली ठेवायचं. काय पाहिजे भुजबळ साहेब ज्या पद्धतीने भाजप आरोप करत आहे त्यांचं म्हणणं आहे की आता फक्त काही दिवस राष्ट्रवादी येईल, नंतर नवाब मलिक एकटेच पडणार आहे. जसं तुम्हाला एकटं पडलं त्यांना पण एकटं पडलं जाणार. असं नाही काही सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना सुद्धा असं वाटत होतं की ईडीने जे केलेली कारवाई म्हणजे याच्यामध्ये खूप मोठं तथ्य आहे आणि खूप ते म्हणतात त्याप्रमाणे खूप मोठा भ्रष्टाचार किंवा मनी लॉन्ड्रिंग झालं वगैरे 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 सुरुवातीच्या काही काळामध्ये लोकांना वाटलं. आणि त्यामुळे जे आहे असं काही नाही की एकटं त्यावेळेला पण मी काही एकटं पडलेलो नव्हतो. त्यावेळेला माझा पक्ष जो आहे पवार साहेबांसहित माझ्याबरोबर उभा होता आणि पूर्णपणे ते साथ देत होते. महाविकास आघाडीचं आंदोलन शिवसेनेचे मोठे नेते दिसत नाही तिथे. येणार हो, काही शिवसेनेचे नेते जे म्हणजे मंत्री वगैरे या अंगणाच्या वाडीची जी काही जत्रा आहे
त्याला अगोदरच तिकडे गेलेले आहेत, काही उत्तर प्रदेश तिकडे गेले, काही इथे आता कारण त्यांना माहिती होतं की बा हे नाही आहे, कॅबिनेटची मिटिंग नाही आहे म्हणून गेलेत. परंतु कालसुद्धा आमच्याबरोबर आम्ही मुख्यमंत्र्याकडेच होतो आणि कालसुद्धा सुभाष देसाई वगैरे जे मुंबईत होते ते आमच्याबरोबर तुमच्या मीडियाला आम्ही समोर गेलोच होतो कालसुद्धा आणि आता सुद्धा ते थोड्या वेळामध्ये भाजप असा आरोप येतील. करते की 1993च्या बॉम्बस्फोटात बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, आज त्यांचाच मुलगा जो आहे बॉम्बस्फोटातील आरोपीला पाठीशी घालतो. काहीही संबंध त्या बॉम्बस्फोटाचा त्या बॉम्बस्फोट करणाऱ्या अतिरेक्यांचा आणि नवाब मलिक यांचा नाही. पण कुठलाही मुसलमान व्यक्ती असला की त्याला ताबडतोब दाऊद जोडायचा आणि त्याला बदनाम करायचा. आणि दाऊद म्हटलं की आपण सगळे एकदम म्हणजे घाबरतो म्हणा किंवा आपलं बघण्याची दृष्टी जी आहे ती बदलते. त्यामुळे सारखं दाऊद 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 चाललंय. काय चाललंय तिथे जे आहे जी जागा आहे त्या जागेवर नवाब मलिकचं पहिल्यापासून एक छोटं गोडाऊन दुकान फार पूर्वीपासूनच होतं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला ते विक्रीला आलं दुसऱ्या तिसऱ्या लोकांकडून कोणाकडून त्यावेळेला त्यांनी ते विकत घेतलेलं आहे. बरं, दाऊदची जी घटना जी आहे 92 सालची, हे 99 सालचा ॲग्रीमेंट आहे आणि PMLA लागूच कसा होतो कारण त्याच्यानंतर 12 वर्षाने PMLA जो ॲक्ट आला. बरं, त्याच्यामध्ये या नवाब मलिक यांचा संबंध काय? एखादी प्रॉपर्टी विकायला आलेली आहे आणि ती दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या माणसांकडून ती आलेली आहे आणि मार्केटमध्ये आहे तर कोणाला असं वाटतं की माझं तिथं दुकान आहे किंवा माझं तिथे गोदाऊन आहे तर मीच का ती घेऊ नये आणि त्यामुळे त्याने ती घेतली असेल. पण त्याचा अर्थ ताबडतोब फंडिंग केलं. फंडिंग करायला लाखो कोटी रुपये जे आणि हजारो कोटी रुपये जे आहेत ना ते दाऊदसारख्या माणसांना अनेक ठिकाणावरून मिळतात. हे काय 2 लाख आणि 4 लाख आणि 10 लाख रुपयाचं काय फंडिंग असतं काय? काही आपलं ते मुद्दाम होऊन काहीतरी करून दाऊद बरोबर जोडायचं आणि ही आमची अटक जी आहे समर्थनीय आहे हे लोकांमध्ये न्यायचं हा केवळ एक त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण मी इथे ठामपणे सांगू शकतो की कालच्या सुद्धा जे काही त्यांनी कागदपत्र कोर्टात दिली त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्यासारखा असा कुठलाही कागद पुरावा त्यांनी मांडू ते शकलेले नाही किंवा दाऊद गँग किंवा त्या अशा अतिरेकी कारवायाबरोबर नवाब मलिक यांचा काही संबंध आहे असं ते काहीही मांडू शकलेले नाही. भुजबल साहब एक बार हिंदी में बताइए, लॉन्ड्रिंग का आरोप है, फंडिंग का आरोप लगाया जा रहा है. एक गलत है किसी भी मुस्लिम लीडर को पकड़े तो बस ताबड़तोब जो है कह देना है कि भाई ये दाऊद है. अब दाऊद का नाम लिया तो सब लोग सतर्क हो जाते हैं. कोई संबंध जो है और दाऊद जो है उसका दाऊद का और उसके बाद में जो अभी कई साल के 30 साल हो गए 92 का FIR होकर जो है लाखों पेजेस का जो है केसेस कोर्ट में जो दाखिल हो गई FIR और सारे जो है उसमें कई लोग फांसी चढ़ गए, कई लोग जन्म ठेप पर है और वो खत्म भी हो गई वो जो केस भी. अब उसके बाद जिसका कोई संबंध नहीं है जो सिर्फ बीजेपी के खिलाफ बात करता है या उनके जो ये समीर वानखेड़े है या और कोई है ये जो क्या कर रहे हैं ये सच्चाई लोगों के सामने लाने की कोशिश करता है तो इसका मुंह कैसा बंद करना है. तो बस ये लगा दिया, फरवरी में और एक FIR कर दिया और FIR अलग और अरेस्ट हो रही है अलग. अब देखिए तो कैसा कहाँ का कहाँ जो है कर रहे हैं. और मैं समझता हूँ कि मैं पूरे दावे के साथ कहता हूँ नवाब मलिक का और ये आतंकवादी लोग जो है इनका कोई संबंध नहीं है और ये जानबूझकर उसकी जो है अरेस्ट ये सही है ये बताने के लिए दाऊद को बीच में ला रहे हैं. और मैं और दूसरी बात है कि अगर 25 साल हो गए दाऊद का और ये सब जो हुआ है अब भारत सरकार में जो है मोदी साहब बैठे हैं 7-8 साल से, यहाँ भी 5 साल से जो है हमारे फडणवीस साहब बैठे थे तब तो समझ में नहीं आया था उनके. अभी से वो प्रवक्ता बने और बोलने लगे उनके खिलाफ तभी उनको लगा कि ऐसा कुछ है. सर सरदार वली शाह जिसे 93 ब्लास्ट में सजा मिली, हाँ तो उसका अरेस्ट हुआ है तब तो नहीं पूछा किसको, तब कभी नाम आया नवाब मलिक का. और आजकल क्या है कि वो सब एक ट्रिक है कि चलो ये ऐसा कहो न तो अंदर कर देते, ऐसा कहो न तो दूसरा केस में डाल दिया, ऐसा करो न तो वैसा करेंगे. अब सब लोग जो है डर जाते हैं और फिर जो है भाई ठीक है जो लिखना है लिख. थैंक यू सर.
तर आता पाहिला मुंबईमध्ये मंत्रालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांचं आंदोलन सुरू आहे. शिवसेनेचे आमदार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नुकतंच काही वेळापूर्वी जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तर छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे की नवाब मलिक यांचं नाव उगीच दाऊदशी जोडलं जात आहे. तर हे जे आहे सूडबुद्धीचं राजकारण आहे आणि ईडी कोणताही ठोस पुरावा जो आहे तो सादर करू शकलेली नाहीये. त्यामुळे आमचं नवाब मलिक यांना समर्थन आहे. चुकीच्या पद्धतीनं ही कारवाई केली जात असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर जयंत पाटील यांनी देखील म्हटलं की आमचा संपूर्ण महाविकास आघाडीचा नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांना पाठिंबा आहे. ईडीनं कोणताही पुरावा ईडीला देता आलेला नाही आणि त्यांनी ही अटक केलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं ईडीचं जे धोरण आहे, जी अटक आहे, ही चुकीची असल्याचं सुद्धा जयंत पाटील म्हणाले. तर या बातमीवर आपण असंच राहणार आहोत. लगेचच एक छोटासा ब्रेक घेऊन परतूया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.